महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची माळ आता कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार याची उत्सुकता आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी शिंदे आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सीएम पदाची माळ कुणाच्या गळ्यात? 132 चा आकडा गाठत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। सर्वाधिक जागा मिळाल्यानं भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संघाच्या नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे। नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहावं, संघाचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव। पहिले 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आम्ही वास्तववादी, आम्हाला पक्ष मजबूत करायचा आहे। सीएम पदासंदर्भात भाजपचे नेते निर्णय घेतील असं तटकरेंनी म्हटलंय। आम्ही वास्तववादी आहोत। आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे। सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो। शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील। भाजपचे दिल्लीमधले नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचं कळतंय। भाजपचे दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार यावरून उद्या याबाबत स्पष्टता येईल। फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी संघ नेत्यांचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती आहे। 132 आमदार निवडून आल्यानं भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे मुख्यमंत्री पदावर सगळ्यात पहिला दावा येतो तो म्हणजे भाजपचा। तर पहिले 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहावेत यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या प्रश्नाचं उत्तर उद्याच मिळेल। मी नाही, जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेब शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवलं जाईल तो अंतिम राहील। आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आली आहे। साहजिक आहे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे। परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गल्लीपासून जे दिल्लीपर्यंत काम करणारे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांची इच्छा आहे की अजितदादांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं। परंतु अंतिम निर्णय महायुतीचे वरिष्ठ पातळीवरचे नेते बसून घेतील। परंतु कार्यकर्ते म्हणून आमची आजही इच्छा आहे की अजितदादांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं।